नमस्कार मंडळी. बघा मंडळी, माझ्या क्वार्टरच्या समोरून हा व्ह्यू किती सुंदर दिसतोय ना. चारही बाजूला किती छान हिरवळ आणि झाडं आहेत आणि आज तर पावसाचं वातावरण सुद्धा एकदम मस्त झालंय. म्हटलं अशा छान पावसाळी वातावरणात गरमागरम कांदा भजी खायला मिळाली तर काय मज्जा येईल ना. म्हणून चला आज आपण बनवूया एकदम कुरकुरीत आणि चविष्ट अशी कांदा भजी. सुरुवातीला आपण घेतले आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे. हे कांदे उभे आणि बारीक चिरून घेतलेत. आता हे चिरलेले कांदे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हाताने थोडे चोळून घेऊया, म्हणजे कांद्याच्या सगळ्या स्लाइस मोकळ्या होतील. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हाताने छान चोळून घेऊया. त्यामुळे कांद्याला मीठ लागेल आणि कांद्याला छान पाणी सुटायला सुरुवात होईल. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊया. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया. लिंबाच्या रसामुळे भज्याला खूप छान चव येते. यानंतर लाल तिखट, थोडी हळद आणि ओवा घालून घेऊया. ओवा मी हातावरती थोडासा चोळून घेतलाय, त्यामुळे भज्याला छान सुगंध येईल. आता यामध्ये 1 चमचा रवा घालून घेऊया. सगळ्यांच्याच घरात तांदळाचे पीठ असेलच असं नाही, म्हणून मी इथे तांदळाच्या पिठाऐवजी रवा वापरला आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता, पण रवा घातला तरी कांदा भजी एकदम छान कुरकुरीत होतात. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि सगळं छान मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण साधारण 5 मिनिटं मुरत ठेवूया. तोपर्यंत कांद्याला छान पाणी सुटेल. 5 मिनिटानंतर बघा कांद्याला किती छान पाणी सुटले. आता यामध्ये बेसन पीठ घालून घेऊया. बेसन एकदम सगळं न घालता आपल्याला लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे. मला साधारण 5 ते 6 चमचे बेसन पीठ इथे लागलेलं आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नाही. कांद्याला जे पाणी सुटले त्याच पाण्यामध्ये हे मिश्रण तयार केलं आहे. त्यामुळे आपली कांदा भजी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम छान चविष्ट होतात. आता हे भज्याचं मिश्रण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण भजी तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया. आता आपलं तेल छान गरम झाले. यामध्ये आपण भजी सोडून घेऊया. भजी मीडियम गॅसवरती छान सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घेऊया. आणि बघा मंडळी, आपल्या गरमागरम कांदा भजी आणि किती छान सोनेरी रंगाची आणि कुरकुरीत झाली आहेत. मी यामध्ये तांदळाच्या पिठाचा अजिबात वापर केलेला नाही, तरीसुद्धा भजी किती छान कुरकुरीत झाली आहेत ना. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला व इन्स्टावरती फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे. धन्यवाद.